माझा एक मित्र आहे, त्याला मी 3 वर्षापासून फोन करत होतो, हं. की तो कंपनीमध्ये नाही माझ्याकडे आहे कंपनीचा ई-एस-आय असतो, 1.5-2 लाखाची पॉलिसी असते. हां. आहे माझ्याकडे भरपूर झालं. काय मला काही गरज लागत नाही हं. आणि मग एवढा काही खर्च होत नाही माझा हां. आणि मी आता 2-3 वर्ष झालं मला गरज लागलीच नाही. त्यामुळे मला तुझा मेडिक्लेम नको आहे. मी हां. त्याला कन्विन्स करत होतो, हं. "घे, घे, घे." पण त्याने काही ऐकलंच नाही माझं. हं. पण दुर्दैवाने काय झालं 2-3 वर्षानंतर त्याला एक छातीत दुखायला लागलं हं. आणि डॉक्टरांनी सांगितलं, की तुला ब्लॉकेज आहेत. हो. 95 का 94% पर्यंत होतं त्याचे आणि ओके. त्यावेळेस त्याचा खर्च होता ₹4.5 लाख ओके. त्या ऑपरेशनचा. त्यावेळेस त्याला जाणीव झाली, की संदेश सांगत होता, की पॉलिसी घे, पॉलिसी घे. त्यावेळेस घेतली असती तर किंवा मला कोणाला उसने पैसे किंवा घ्यायला लागले नसते. ओके. मग कंपनीचा होता, कंपनीचा काय उपयोग नाही? कंपनीचा ई-एस-आय जो होता ना त्याचा फक्त 2च लाखाचा होता. ओके. त्याच्यानंतरची अमाउंट त्याला गोळा करावी लागली ना इकडून-तिकडून. ओके, मग ओके, त्यासाठी ओके. त्याला हॅरेसमेंट झाली भरपूर. मग त्यावेळेस त्याला इन्शुरन्सचं महत्त्व कळलं, की कॅशलेसमध्ये आपण गेलो असतो आणि मेडिक्लेम पॉलिसी असती, हं. तर आपल्याला ₹1 नसतं भरायला लागलं.